नमस्कार. आपण गतीचे नियम या प्रकरणातील पुढचा भाग बघतोय आपण. त्याच्यामध्ये एक समान वर्तुळाकार गती. आता एक समान वर्तुळाकार गती समजून घेण्यासाठी खाली एक उदाहरण पहा. एक आकृती आहे, चौरस आकृती. त्या चौरस आकृतीच्या कोणत्याही एका बाजूवर पेन्सिलचे टोक ठेवले आणि ती पेन्सिल आपण जर त्या पद्धतीनं मूव्ह केली तर त्या पेन्सिलची दिशा ही किती वेळा बदलते हे पहा. म्हणजे त्या ह्याच्यावर चौरस आकृती बाजूवर आपण पेन्सिल फिरवली तर ते साधारणपणे आपल्याला 4 वेळा त्याची दिशा बदलते. त्या पद्धतीने आपण पंचकोन घेतला तर ती 5 वेळा बदलते. षटकोन घेतला की ती 6 वेळा बदलते. म्हणजे जेवढे बाजू आपण वाढवत जाऊ तेवढे त्याची दिशा बदलत जाईल. म्हणजे असंख्य अशा बाजू घेतल्या तर त्याच्यापासून आपल्याला काय मिळते ते म्हणजे वर्तुळ मिळतं. म्हणजे आपण जर असंख्य बाजू घेतल्या म्हणजे ते असंख्य वेळा त्याची दिशा बदलत जाते. म्हणजे वर्तुळ घेतला तर ती असंख्य वेळा त्याची दिशा बदलत जाते. म्हणजेच काय, एक समान वर्तुळाकार गती म्हणजे काय, तर जेव्हा एखादी वस्तू एक समान चालीसह वर्तुळाकार मार्गाने जाते तेव्हा त्या गतीला एक समान वर्तुळाकार गती असं म्हणतात. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. Now in the figure there is square. When if we take the tip of pencil and put on the any side of the square and move on the sides of the square, then we see that the 4 times change its direction. From this shows that as we increase the number of sides, we have to keep changing direction more and more times. And when we increase the number of sides to infinity, any figure becomes a circle. So the definition of uniform circular motion is when an object moves with constant speed along a circular path, the motion is called uniform circular motion. त्याची चाल काढण्यासाठी त्याचं सूत्र आहे चाल बरोबर परिघ छेद काल. परिघ म्हणजे आपल्याला माहित आहे 2 पाय r. मग v बरोबर म्हणजे चाल बरोबर 2 पाय r छेद t. To calculate the speed is equal to circumference upon time. So circumference of the circle is 2 pi r. So its formula of speed is v is equal to 2 pi r divided by t. आपण एक उदाहरण घेतलं, ऍक्टिव्हिटी घेतली. समजा एखादी फिरती चकती असेल, तबकडी असेल, आपण एखादी सीडी असेल, ती जर फिरत असते आणि त्याच्यावर जर चकतीच्या ह्याच्यावर नाणं ठेवलं तर ते नाणं काय होतं, दूर फेकलं जातं. आता हे फेकलं कोणत्या दिशेने जातं, तर नाणं वर्तुळाकार चकतीच्या त्रिज्येला लंब असणाऱ्या स्पर्शिकेच्या दिशेने फेकलं जाईल. म्हणजेच नाणे वर्तुळाकार दिशेने फिरत असताना गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी बदलते. If we take the coin on the moving CD, then the coin will thrown off. The direction of that coin is the tangent which is perpendicular to the radius of the disc. So it means that as the coin moves along a circular path, the direction of its motion is changing at every point. आपल्याला जेव्हा गतीविषयक नियमाचा अभ्यास करतो, पहिल्या नियमाचा अभ्यास करू तेव्हा आपल्याला 2-3 संकल्पना माहित असणं आवश्यक आहे. त्यातलं पहिलं म्हणजे जडत्व. वस्तूचं जडत्व हे वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित आहे. न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमात पदार्थाच्या याच गुणधर्माचे वर्णन केले आहे. म्हणून याला जडत्वाचा नियम असेही म्हणतात. म्हणजे गतीविषयक पहिला नियम हा जडत्वाचा नियम आहे असं म्हणतात. जडत्वाची सर्व उदाहरणे न्यूटनच्या गतीविषयक पहिल्या नियमाची उदाहरणे आहेत. Inertia is related to the mass of the object. Newton's first law of motion describes this property and therefore also called the law of inertia. All instances of inertia are examples of Newton's first law of motion. All examples of inertia are the
एक्झाम्पल्स ऑफ न्यूटन्स फर्स्ट लॉ. दुसरा त्याच्यासाठी महत्वाचं म्हणजे संतुलित बल आणि असंतुलित बल. संतुलित बल म्हणजे काय, इथं आपण खाली एक आकृती दाखवली, एक चित्र दाखवलंय की पुस्तक टेबलवर स्थिर राहतं, म्हणजे त्याच्यावर संतुलित बल कार्य करतं. म्हणजे दोन्ही बाजूनी प्रयुक्त बल समान असतात. तर दोन्ही बाजूला म्हणजे पुस्तकाने त्या टेबलच्या पृष्ठभागावर आणि टेबलच्या पृष्ठभागाने त्या पुस्तकावर प्रयुक्त केलेलं बल हे समान असतं, म्हणून ते स्थिर राहतं. असंतुलित बल म्हणजे दोन्ही बाजूनी प्रयुक्त केलेले बल समान नसते किंवा सारखं नसतं. म्हणजे काय, एखादी वस्तू आपण ढकलली तर ती वस्तू त्याची अवस्था बदलते, म्हणजे ती गतिमान होते. स्थिर असेल तर गतिमान होते. याच्यामध्ये आपण लावलेलं बल त्या वस्तूने लावलेल्या बलापेक्षा जास्त असतं, म्हणून ती वस्तू आपली अवस्था बदलते. So balanced force, that is the example is in the shown in figure, that is book is static on the surface of table. The forces applied by both the sides are equal, that is balanced. Due to the balanced force, this book is in steady state. Okay, so book is applied force on surface of table. At that time the surface of table is applied the force on book, so it is a steady state. Unbalanced force, the force applied by both the sides are unequal, that is when we push any object, then it is changed in its motion, steady into the motion. So that in this example the force applied by us is greater than the force applied by that object, that is unbalanced force. त्याच्यावरून आपल्याला न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम सांगता येईल. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विरामावस्थेत किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. म्हणजे ती त्याच अवस्थेत राहते. विराम असेल तर विरामामध्ये राहते आणि ती जर गतीमध्ये असेल तर ती गतीमध्ये राहते, जोपर्यंत कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल. Newton's first law of motion, an object continues to remain at rest or in state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. That means if the body is in a rest position, it remains rest. As if the body is in motion, uniform motion, in the motion, it remains in motion until the external unbalanced forces act on it. आता दुसरा नियम बघायच्या अगोदर आपल्याला संवेग ही संकल्पना आपल्याला समजून घ्यावी लागेल. त्यासाठी जर आपण एक प्लास्टिकचा बॉल घेतला आणि एक रबरी बॉल घेतला आणि तुमच्याकडे तो समान वेगानं फेकला, तर आपल्याला कोणता बॉल कॅच करणं सोपं जातं? तर प्लास्टिकचा, बरोबर. कारण प्लास्टिकचा वस्तुमान हे रबरी चेंडूच्या वस्तुमानापेक्षा, प्लास्टिकच्या बॉलच्या वस्तुमान हे रबरी चेंडूच्या वस्तुमानापेक्षा कमी असतं, म्हणून त्याचा संवेग कमी होतो, म्हणून तो आपल्याला कॅच करायला सोपा जातो. मग संवेग म्हणजे काय? तर ह्याच वेग आणि वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग. वस्तूचा वेग व वस्तुमान यांचा गुणाकार म्हणजे संवेग ही सदिश राशी आहे. मोमेंटम. For example, if we throwing the plastic ball and rubber ball and same velocity, then we are easy to catch the plastic ball than the rubber ball, because of the mass of the rubber ball is greater than the plastic ball. So momentum is a product of mass and velocity of the object. So P is equal to mv is the formula of momentum. आता ह्याचा युनिट बघायचं झाले तर m गुणिले v म्हणजे मास kg into v, that is मीटर पर सेकंड, kg मीटर पर सेकंड. तर त्याच्यावरून दुसरा नियम काय सांगितला जातो? संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. समजा वस्तूचा सुरुवातीचा संवेग mv असेल, टी कालावधीनंतरचा अंतिम संवेग mv असेल, तर संवेग परिवर्तनाचा दर त्याच्या सूत्रानुसार mv वजा mu छेद t, म्हणजेच m हे समाय काढले v वजा u छेद t, म्हणजेच काय? त्वरण म्हणजे ma
आता दुसरा नियम आपल्याला काय सांगतो, हा समानुपाती असतो. सम्यक परिवर्तन दर हा समानुपाती बलाशी समानुपाती असतो. म्हणजे MA हे समानुपाती F. आता हे चिन्ह काढण्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला एक स्थिरांक घ्यावा लागतो. तो स्थिरांक K, म्हणजेच F बरोबर K गुणिले M गुणिले A. पण K ची किंमत किती आहे, A, म्हणून F बरोबर M गुणिले A. हा त्याचं सूत्र, हे महत्वाचं सूत्र आपल्याला ह्या दुसऱ्या नियमावरून मिळतं. Newton's second law of motion, the rate of change of momentum is proportional to the applied force and the change of momentum occurs in the direction of the force. Initial momentum of object is equal to mu if we consider its final momentum after time t is equal to mv. So the rate of change of momentum is equal to mv minus mu divided by t by the formula. So is equal to m, take m common, so m in bracket v minus u divided by t. V minus u divided by t, we know that is acceleration. So the formula becomes is equal to m into a. But according to second law, the rate of change of momentum is proportional to the applied force. That is, ma is directly proportional to f. If we remove the directly proportional to sign, it is equal sign, then we have to take one constant k. So f is equal to k is equal to ma. If the value of k is equal to 1, then formula becomes f is equal to m into a. It is a very important formula by Newton's second law of motion. आता हा तिसरा नियम, न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम, आपल्याला माहित आहे की उदाहरणार्थ आपण एखादा चेंडू फेकला भिंतीवर, जोरात फेकला तर तो त्याच जोराने तो परत येतो. म्हणजे प्रत्येक क्रियाबलास समान परिमाणाचे त्याच वेळी प्रयुक्त होणारे प्रतिक्रियाबल अस्तित्वात असते व त्यांच्या दिशा परस्पर विरुद्ध असतात. So Newton's third law of motion, every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. आता याचं उत्तम उदाहरण आपण नेहमी बघतो की लॉन्चिंग ऑफ सॅटेलाइट, रॉकेटचं हे उदाहरण ह्या न्यूटनच्या गतिविषयक तिसऱ्या नियमाचं उदाहरण आहे. धन्यवाद.